माण तालुक्यातील पळशी येथील 35 वर्षीय युवकावर गोंदवले बुद्रुक येथे भर दिवसा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात काही काळ भीती आणि तणावाचं वातावरण पसरले होते. प्राप्त परिस्थितीत हाती आलेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा कामानिमित्त एका महिलेसोबत दुचाकीवरून गोंदवले या ठिकाणी आला होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सातारा लातूर मार्गालगत असणाऱ्या अण्णाभाऊ साठे चौकातून जात असताना अचानकपणे एका अनोळखी इस्माने त्याच्यावर क्रूरपणे हल्ला चढवला. हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करताच परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर घटनास्थळी आजूबाजूला रक्त पडले होते. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार जखमी युवकाचे यापूर्वी लग्न झाले असून त्यास 2 मुलंही आहेत. असं असतानाही त्याने पळशी येथील एका मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेचा राग मनात धरून संबंधित मुलीच्या भावाने दबा धरून अचानक हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. जखमी युवकाला स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने सातारा येथील रुग्णालयात उपचारार्थ हलवले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी दहिवडी पोलिसाच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणची पाहणी केलीय. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू असून पुढील तपासाअंती या घटनेमागचे खरे कारण समोर येणार आहे.